नाही, बरं झालं ती किरण वेळेत आली, नाहीतर उगीचच चुकीचं डिसिजन घेतलं असतंस तू. म्हणजे एकतर तू सावलीला बोल लावले असतेस, कदाचित तिला कामावरनं काढून टाकलं असतंस. मुख्य म्हणजे सारंगला फार वाईट वाटलं असतं. हो, ते बरोबर आहे, पण सारंग बरोबर आपण डील करू शकतो. मला हे पटत नाहीये की मला जरी ती मुलगी आवडत नसली तरी सुद्धा ऐश्वर्याचं ऐकून मी तिच्यावर अन्याय केला असता आणि ते मला नक्कीच पटलं नसतं. मी स्वतःला माफ नसते करू शकले. मला गिल्ट आला असतं. हो तिलोत्तमा, तू कधीही चुकीचं वागणार नाहीस याची खात्री आहे मला. त्यामुळे तुला एक्सप्लेनेशन द्यायची गरजच नाही आहे ना. मला ऐश्वर्याचं कळत नाहीये ती अशी का वागली असेल. ऐश्वर्याचं कसं आहे माहितीये का, कळतंय पण वळत नाही. म्हणजे तिला पूर्ण कळतंय की ती चुकीची वागतेय, पण तिला ते मान्य करायचं नाही. आणि आता तर काय, तू तिच्याकडनं सगळे हक्क काढून घेतलेस, सावलीला तिची जागा दिलीस. त्यामुळे ऐश्वर्या आता सतत सावलीला खाली खेचण्याचा, तिला दोषी ठरवण्याचा प्रयत्न करतच राहणार. प्लीज तू ऐश्वर्याकडे दुर्लक्ष कर. मलाच कळत नाहीये माझ्याकडून एवढी मोठी चूक कशी होऊ शकते. मी किती वर्ष विश्वास ठेवला त्या पोरीवर. पण नाही, मी आता माझी चूक सुधारणार आहे. ह्या पोरीमध्ये जे गुण आहेत ना, त्या गुणांना योग्य ती दिशा मिळायलाच पाहिजे. आणि म्हणून मी ते ट्रेनिंग बद्दल बोलत होते ना. तिलोत्तमा, तू चक्क असं म्हणतेस की सावलीमध्ये गुण आहेत? आता हेच नका धरून बसू तुम्ही. हो, आहेत तिच्यामध्ये गुण, पण म्हणून मी का तिला लगेच स्वीकारेन असं नाहीये ना. माझी तत्व एका बाजूला, पण मी नक्कीच कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. त्याची खात्री आहे मला. झालं समाधान? झालं मनासारखं तुझ्या? का आता काल परवापर्यंत बोली ना, नील मी सुधारले, मला माफ कर करून. मग क्षणभर मलाही खरं वाटलं होतं ते, पण नाही, तुझा स्वभाव तुला बदलायचा नाही ऐश्वर्या. सारंग तुझा किती रिस्पेक्ट करायचा. कितीही चुकलीस ना तरी एका शब्दाने तो उलटून बोलला नाही तुला, पण तो आज बोलून गेला. याचा अर्थ गोष्टी कुठल्या लेवलला चालल्यात ना ते लक्षात घे ऐश्वर्या. हो, पण म्हणजे ती मुलगी चुकली होती ना आधी. म्हणजे आधी ती चुकली होती आणि मग तिने चूक सुधारली, बरोबर ना. पण जेव्हा माझ्याकडून चूक झाली तेव्हा काय केलं? मला कंपनीतून बेदखल केलं का? इतकी वर्ष मी माझी कंपनीला दिलीत, इतकी वर्ष मी काम केलं, कंपनी सांभाळली, पण त्याचं कुणाला काहीच नाही. याचं मला वाईट वाटलं, मला राग आला आणि म्हणून मी बोलले. बरं ठीक आहे, सावली चुकली, तू तिला बोललीस ना, पण आता काय? तिने तिची चूक सुधारली आहे, कंपनीला जास्त प्रॉफिट करून दिलाय. तिचं अभिनंदन करशील? करशील का? नाही ना, कारण ती वृत्तीच नाही आहे तुझी. तू एक नंबरची सेल्फिश आणि जेलस मुलगी आहेस. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, सावलीची सर तुला येणं शक्यच नाहीये. खरंय, माझा इगो बाजूला ठेवून मला हे सगळं करावंच लागेल. मोठी मजल मारायची असेल तर बॅकफुटला जाऊन खेळावं लागेल. तुम्ही मला बोलवलंत का? मला ऐश्वर्या मॅडमने सांगितलं. नाही, मी नव्हतं बोलवलं, पण ठीक आहे, तू आलीच आहेस तर मला सांग. मी जिथे तुला पाठवलं होतं ना ट्रेनिंगसाठी, तिथे काय काय झालं. एक मिनिट हा. पण ऐश्वर्याने असं का बरं सांगितलं असेल हिला? तिचं काहीतरी वेगळा. अजिबात नाही डॅड, काहीही वेगळा हेतू नाही आहे. ॲक्च्युली मला माझी चूक कळली आणि काय केल्याने ती चूक सुधारता येईल हेही कळलं. खरं तर तुम्हा दोघांसमोर मला माझी चूक कबूल करायची आणि सावलीची माफी मागायची. सावली, मी तुला सगळ्यांसमोर खूप बोलले, नको नको ते बोलले, तुझ्यावर आरोप केले, तुला कधीच चांगलं वागवलं नाही, रूढ वागले तुझ्याशी, तुला कधी रिस्पेक्ट दिला नाही, कायम घाणेरडं वागवलं. पण सावली, खरंच आता मला माझी चूक कळली आहे आणि म्हणून मला तुझी माफी मागायची. आय एम रिअली सॉरी. मला प्लीज माफ कर.
ऐश्वर्या मॅडम, त्याची काहीच गरज नाही आहे. तुमच्या बोलण्यामुळे मी राजीनामाच देणार होते कंपनीला. पण सारंग सरांनी मला जाणीव करून दिली की हे जबाबदारीपासून पळून जाणे. अमृता वहिनीने सुद्धा मला खूप धीर दिला आणि ह्या सगळ्यातून मला खूप प्रेरणा मिळाली. आणि तुम्ही माफी नका मागू, उलट मीच तुमचे आभार मानायला हवे आहेत. तुमच्या बोलण्यामुळे मला माझ्या कामाचं गांभीर्य कळलं. हे काम किती महत्त्वाचं आहे आणि किती व्यवस्थित पद्धतीने करावं लागणार आहे ह्या जबाबदारीची जाणीव झाली मला. ऐश्वर्या, तू तिच्यावर नाही ते आरोप केलेस, तिला दोषी ठरवलं, पण त्यातही तिने संधी शोधली स्वतःमध्ये सुधारणा घडवण्याची. खरंच सावलीकडनं शिकण्यासारखं खूप आहे. खरंय डॅड, सावलीकडून खूप शिकण्यासारखं आहे. पण मीच तिला ओळखू नाही शकली. सावली, पुन्हा एकदा आय एम रिअली सॉरी. तुम्हाला एक सांगू, माझ्या मनात तुमच्याबद्दल कधीच वाईट भावना नव्हती आणि आत्ताही नाहीये. त्यामुळे माफ करण्याचा प्रश्नच येत नाही. आणि जे काही झालं ते आपण विसरून जाऊयात. झालं तुमचं? मी बोलू आता. मी तुला ज्या ट्रेनिंग सेंटरला पाठवलं होतं ते मला त्याच्याबद्दल सांगणार होतीस ना. लक्षात ठेव, तिथे खूप उत्तम ट्रेनर्स आहेत, तुला छान शिकवू शकतील. त्या मन लावून अभ्यास कर. आयुष्यात काही व्हायचं असेल ना तर असेच अनुभवी मार्गदर्शक आपल्याला लागतात. आपण खूप काही शिकू शकतो आणि ऑफकोर्स आपण केलेल्या चुकांमधून आणि इतरांच्या चुकांमधून सुद्धा आपल्याला खूप शिकायला मिळतंच. तेव्हा खूप मन लावून अभ्यास कर, खूप मोठी हो. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. अमृता नाही मरू. अरे काय हो तुम्ही? हे घ्या. काय? नाही, आधी हात दाखवा. शी, अजून पेट्रोलचा वास येतो. नीट धुवून या आधी. ओ मालकीणबाई, तुमचा नवरा गॅरेज मध्ये काम करतो, हाताला पेट्रोल डिझेल ग्रीसचाच वास येणार. काय हो तुम्ही पण? मग काय? ऐक ना, सॉरी हे राहिलं हे घ्या. हे काय आता? हा, उजव्या हातात द्यायचे, उजव्या हाताने. हो, सगळे पैसे मलाच देता तुम्ही. तुम्हाला सुद्धा खर्च असेल ना, चहा पाण्याचा खर्च असेल, काही सामान आणायचं असेल. हे सगळं कसं करता सांगा? डोंट यू वरी. मागच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिले होते का मी तुला पैसे? आठव. एकच गडबड कॅल्क्युलेशन मध्ये यावेळेस भाडं नाही प्रॉम्प्टली देता आलं मला. अरे बापरे. मग काय, त्याला सांगितलं बाबा नंतर देतो. तो म्हणाला, अशील राजकुमार, तू तुझ्या घरचा भाडं टाक, नाही तर जागा खाली कर. नेमकं सारंगनी मला मदत. काय सारंगने? काय काही नाही. भाजी कुठली गेलीस? मला बटाट्याचे. सारंगने काय ते सांगा आधी.